मी रामदास विठ्ठल खराडे, माझे वडील विठ्ठल कृष्ण खराडे यांना एक 8 दिवसापूर्वी छातीमध्ये अचानक दुखायला लागलं आणि आम्ही रेग्युलर वाबळे हॉस्पिटल म्हणजे भाग्यजी हॉस्पिटल बारामती इथे वडिलांचे बीपीची आणि अस्थमाची गोळी चालू असल्यामुळे तिथं आम्ही ओपीडीला कंटिन्यू येतो. तर त्रास व्हायल्यावरती आम्ही वाबळे सरांच्याकडे ओपीडीला आलो. वाबळे सरांच्याकडे ओपीडीला आल्यावरती तिथं आमचे वडील ओपीडी नंबरला बसल्यावरती त्यांना तिथं बसल्या जागेवरती अटॅक आला. अटॅक आल्यावरती वाबळे सरांनी ताबडतोब एमर्जन्सी रूममध्ये घेऊन त्यांना ताबडतोब उपचार केले त्यांच्यावरती. तिथे आम्ही एक पेशंट 6 दिवस ठेवलं. 6 दिवसानंतर वाबळे सरांना आम्ही विचारलं की बाबा आमचं बिल किती होईल, अजून एंजिओप्लास्टी करायची आम्हाला. तर सर बोलले की बिल जरा जास्त होईल. तर सरांना काय म्हटलं की बाबा सर मी तुमच्याकडे कंटिन्यू आतापर्यंत 10 वर्ष झालं वडिलांना घेऊन येतो. तर की आतापर्यंतचा खर्च झाला हा ठीक आहे, पण इथनं पुढचा खर्च मला काय पेलणार नाही. मी काय करतो एखाद्या योजनेचं हॉस्पिटल बघतो आणि तिथे पेशंटला शिफ्ट करतो म्हटलं. तर वाबळे सर म्हणले ठीक आहे, काही अडचण नाही, तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता, पेशंट आता टेबल झालेले, बीपी वगैरे नॉर्मल आहे पेशंटचा. तर मग आम्ही बुधवारी तिथनं पेशंट आपल्या गिरिराज हॉस्पिटल आम्ही निवडलं. महात्मा ज्योतिराव फुले इथे योजना चालू आहे असं आम्हाला समजल्यावरती आम्ही इनामदार सरांना भेटलो. इनामदार सर बोलले की पेशंटला तुम्ही घेऊन या, काही अडचण नाही, आपण एंजिओप्लास्टी आपल्या हॉस्पिटल होते, आपण करू इथे. तर मग बुधवारी आम्ही तिथून डिस्चार्ज घेऊन आलो इथं गिरिराज हॉस्पिटलला. इथं आल्यावरती आमची ताबडतोब एंजिओग्राफी बुधवारी लगेच इनामदार सरांनी करून घेतली. करून घेतल्यावरती महात्मा फुले योजनेअंतर्गत आम्हाला अप्रूव्हल लगेच 2 दिवसात आल्यावरती आमची एंजिओप्लास्टी पेशंटची झाली इथे आणि आता आम्ही डिस्चार्ज घेतो आहे. तर इथे एकदम हॉस्पिटल चांगले आहे आणि हॉस्पिटलपासून आमचं गाव साधारणतः 25 किलोमीटर अंतरावरती आहे. बारामतीला आमचं कंटिन्यू जाणं आहे. पण आत्तापर्यंत इथे गिरिराज हॉस्पिटलमध्ये आम्हाला यायची वेळ आली नव्हती. पण फर्स्ट टाईम आमची पहिलीच वेळ आहे. पण हॉस्पिटल चांगलं आहे, योजना चांगल्या आहेत, स्टाफ चांगला आहे, डॉक्टर म्हणजे सर लोक चांगली आहेत. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की इथून पुढे जर कोणाला गोरगरिबांना जर इथं हॉस्पिटल यायची गरज पडली त्यांनी 100% इथे यावं, योजनेचा लाभ घ्यावा. कारण शासनाने एवढ्या योजना चांगल्या दिलेल्या आहेत आणि त्याचा फायदा घ्यावा.